माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे दसरा. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच व्हिडिओ लेट येणार आणि तरीसुद्धा माझ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. तर मी शॉपला आली. आज मी सकाळी 6:30ला शॉपला आली, कारण पूर्ण क्लिनिंग करायचं होतं. म्हणजे वरपासनं 3ऱ्या मजल्यापासनं असं खाली म्हणजे सेकंड फ्लोअरपर्यंतच माझं क्लिनिंग होतं. तर ते पूर्ण क्लीन करायचं होतं. परत माझं असं झालं की जे काही मी कुर्तीचा वगैरे जे काही सगळा स्टॉक आणलेला, त्याच्या चक्करमध्ये मग माझं गेल्या काही दिवसांमध्ये अजिबातच शॉपला येणं नाही झालं, किंवा मग आले तरी थोड्या वेळासाठी वगैरे असं झालं. त्याच्यामुळे माझी शॉपची क्लिनिंग बाकी होती. सो मी शॉपचीसुद्धा क्लिनिंग आज आल्यानंतर केली. देवाची पूजा वगैरे झालेली आहे. तोरणचं असं की बाबांनी आंब्याची पानं मला आणून दिले, पण विषय असा आहे की बांधायला काहीच नाही आहे. आणि मग ते बांधायचं जे आहे ते आणायचं आहे. आता देवीमध्ये जायचं आहे, म्हणजे अंबादेवीत जायचं आहे देवीच्या दर्शनाला. तर बाबा, श्रेया, आई आणि प्रिशू हे येतात आहे आता इथे. आणि त्यानंतर मग आम्ही देवीला जाऊ, देवीला सोनं देऊ. दरवर्षी आम्ही सर्व देवीला सोनं देतोच आधी, आणि त्यानंतर मग बाकी सर्वांना, म्हणजे घरच्या देवाला दिल्यानंतर आम्ही आधी देवीत जातो, देवीला सोनं देतो. तर मग आता देवीला सोनं द्यायला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग फुलं वगैरे आणायची आहे. गाडीच्या पूजेचं आज माझं कसं होतं आहे ते बघते मी. विचार करते आहे की इथून ज्यावेळी आम्ही घरी जाऊ तेव्हा मग डायरेक्ट घरी जाते, म्हणजे बाकी सर्व जेव्हा घरी जातील, बाबा, श्रेया, आई वगैरे, असं ठरलेलं आधी की मी शॉप अजिबातच आज बंद ठेवणार नाही आहे. पण मग नंतर टिफिनचा वगैरे याचा त्याचा सगळा प्रॉब्लेम, आणि त्यात आज सण आहे. त्याच्यामुळे मी विचार करते की चला ठीक आहे, देवीतून आल्यानंतर डायरेक्ट घरी जाते, जेवण करते आणि मग पटकन इकडे येते, म्हणजे मग माझी संध्याकाळच्या पूजेची तयारी आहे ते सर्व व्यवस्थित होईल. तर आता ते येईपर्यंत मी विचार करते. माझं क्लिनिंग तर पूर्ण झालेलं आहे. मी हा जो टेबल आहे, कारण इथेच मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. सो मी या टेबलवर विचार करते आहे माझी पूजा करण्याचा, म्हणजे जे काही सर्व जे मशीन्स वगैरे आहेत सर्व त्यांचा. तर तो टेबल क्लीन करायचा आहे. तर मतलब विचार करते आहे की जे काही मी पूजा करणार आहे, ज्याही कशाची, तर ते सर्व त्या टेबलवर मी अरेंज करून ठेवते. आणि मग आल्यानंतर माझं पूजा वगैरे हे सर्व राहील. कारण मी घरी जाऊन कितीही जरी बोलले नाही, एका तासात परत येते, तरी मग शेवटी प्रत्येक गोष्टी प्रिशूवर डिपेंड आहेत. आता आम्ही देवीला जाऊ, देवीवरनं यायला किती होईल ते माहिती नाही. आणि त्यानंतर मग घरी जायचं, जेवण करायचं, त्यात गाडीला वॉश करायचं, गाडीला हार लावायचा आहे. तर ते सुद्धा आता घरी गेल्यानंतरच करावं लागेल. इथे मी करू शकले असते, इथे पाणी आहे, सर्व आहे, पण मला वरून ते पाणी खाली नेणं वगैरे पॉसिबल नाही. आणि खालून पाईप मॉर्निंगला अटॅच होता तेव्हा ते झालं असतं, पण मग तेव्हा माझ्या ते डोक्यात नाही आलं, कारण फुलं नव्हते, मग माझ्या ते डोक्यामध्ये आलंच नाही. त्याच्यामुळे मग आता घरी जायचं आहे, तर मी इथलं सर्व करून जाते, म्हणजे आल्यावर फक्त पूजा माझी बाकी ठेवते, कारण घरून काय लवकर येणं होत नाही. परत मग आल्यानंतर मला तोरण लावायचं आहे, मला हार लावायचा आहे, या सर्व गोष्टी. त्याच्यामुळे मग आता इथलं सर्व करते पटापट. शॉर्टकटमध्ये तुम्हाला क्लिनिंग काय केली आहे ते दाखवते. क्लिनिंग म्हणजे जसं आहे तसंच आहे सर्व, पण क्लीन केलं आहे. तर चला आता मी टेबलवर काय काय अरेंज करते ते सर्व तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही देवीत जाणार. तिकडलं झालंच तर शेअर करेल, नाही तर ते नक्की नाही, पण बाकी माझी पूजा वगैरे सर्व तुमच्याबरोबर शेअर करेल, माझा लुक शेअर करेल आजचा. सो कुठे जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. सो मी इथे पूर्ण मेकअपचं अरेंज करून ठेवलेलं आहे. त्यानंतर बाकी काही मशिनरीज वगैरे ठेवलेल्या आहे, कारण माझी सुरुवात इथून झालेली, त्याच्यामुळे मी ते सर्व ठेवलं आहे. आता हे प्रोडक्ट मी पूर्ण परचेस केलेलं आहे, मला आधीचे काहीच यूजमध्ये नाही आले. त्यानंतर हे बाकी पूर्णसुद्धा क्लिनिंग केलेली आहे. जे माझे पार्लरचे प्रोडक्ट्स आहेत ते क्लिनिंग करून मी प्रोडक्ट वेगवेगळ्या ठिकाणी नाही ठेवले, जसं होतं तसेच अरेंज केलेलं आहे. हे स्टीमर वगैरे, आता मला या डमीला दुसरीकडे ठेवायचं आहे, सो मी तिथे अटॅच करून ठेवेल. टेबलला काम होतं म्हणून तिथलं काढलं. कर्टन्स काही चेंज केलेत मी, थोडे इकडे तिकडे केले माझ्या व्हिडिओच्या दृष्टीने. सो एकंदरीत असं सर्व आहे. Later that same evening. माझी पूजा वगैरे झाली. ॲक्च्युली झालं असं की मी बोलले होते की मी देवीत जाते, तर तेव्हा शूट वगैरे करते, पण ना पाऊस सुरू झाला आणि आई, बाबा, श्रेया, प्रिशूला घेऊन आले होते. त्याच्यामुळे मग आम्ही आधी देवीत गेलो, दर्शन वगैरे केलं.
मोबाईल गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेला, त्याच्यामुळे मग मी बाकी शूट काय केलं नाही. तिकडनं घरी गेल्यावर जेवण वगैरे केलं, मग पटापट इकडे आली, तयारी केली, पूजा वगैरे केलेली आहे. आता घरी जायला निघाले, म्हणजे निघणारच आहे आता. तर तेवढ्यात लक्षात आलं की मी व्हिडिओ म्हणजे व्लॉग शूट केलेला आज, म्हणजे सुरुवात केलेली, पण बाकी काही शेअर केलंच नाही. सो असं गडबडीमध्ये असं होतं. तर आता मी तुम्हाला पूजा कशी केलेली आहे ते दाखवते. आणि साडी वेअर केलेली आहे मी, जी मी दाखवली होती मला बड्डेला, प्रिशूच्या बड्डेला जी मला मिळाली ती साडी मी वेअर केली आहे. आणि बाकी काही नाही, मेकअप केलेला आहे कारण मला काही शूट होतं त्याच्यामुळे. तर आता तुम्हाला आधी मी पूजा कशी केलेली आहे ते दाखवते. त्याच्यानंतर मग मला घरी जायला निघायचं आहे, कारण ऑलरेडी 8:15 वाजायला आलेले आहेत. आणि घरी पण बाकी मग घरी देवाला सोनं देऊन आली मी. मला घरच्यांना वगैरे सोनं द्यायचं आहे आणि बाकी मी बाहेर तर कुठे जात नसते. तर असं आहे. चला आता प्रिशूसोबतचा यावेळेचा माझा दुसरा दसरा आहे. मागचा दसरा असाच गेला आणि पण यावेळेनं खूप खुश आहे मी. सो आता घरी जाते. त्याआधी तुम्हाला माझी पूजा वगैरे कशी काय ते दाखवते. त्यानंतर मग घरी गेल्यानंतर प्रिशूची तयारी शेअर करते. प्रिशूने खूप सुंदर असा ड्रेस घातलेला आहे, मी सुद्धा तिला अजून बघितलेलं नाही. असं मला घरी जायची खूप घाई झाली आहे. आधी तुम्हाला पटकन माझी पूजा दाखवते आणि त्यानंतर मग बाकी पुढे बोलते. सो मी अशी सिंपल अशी पूजा केलेली आहे. इथे दिवा लावला, देवाजवळसुद्धा दिवा प्रसाद वगैरे ठेवलेला आहे, इथे सुद्धा ठेवला आहे. बाकी मी प्रत्येक प्रोडक्टला वगैरे फुल ठेवलेला आहे. आता तुम्हाला फक्त टेबलवरचं दाखवते. बघू शकता खालीसुद्धा केलेलं आहे, इकडेसुद्धा बाकी पूजा केली. आता ना त्या डमीला मी चेअरवर ठेवलेलं, पण निघते आहे तर त्याला परत तिथे ठेवून दिलं. इकडेसुद्धा माझ्या टेबलवर मी मेकअप करत होते, त्याच्यामुळे आरसा वगैरे तिथे आहे, त्याला इग्नोर करा प्लीज. आणि माझ्या देवाची सुद्धा छानशी फुलं वगैरे वाहून पूजा केली. तुम्हाला आता मी घरी जायला निघते, साडी चेंज करते कारण रात्र होत आलेली आहे, मला कम्फर्टेबल नाही वाटत रोडनी. तर आधी मी साडी चेंज करते. घरी गेल्यानंतर बघेल मग वेअर करायचे की नाही, किंवा दुसरं काहीतरी घालेल, कारण ऑलरेडी खूप जड होतं आहे ही साडी. त्यात पिकोफॉल वगैरे सुद्धा केलेली नाही, म्हणून नेसण्यातही व्यवस्थित आली नाही. तर असं आहे. चला आता मी घरी जाते आणि बाकी तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करते. तुम्हाला माझी पूजा मांडी वगैरे कशी वाटली ते मला नक्की सांगा. प्रिन्सेस किती गोड दिसत आहे. प्रिन्सेस कोण आहे? मला नको पिलू पेढा, मी खाल्ला. सो माझ्या कारभारीचं बघा काय चाललं आहे. तिला ना पेढा खूप जास्त आवडला, त्याच्यामुळे ती सर्वांना देत आहे, पण त्या पेढ्यातला अगदी थोडा पेढा देत आहे. पूर्ण पेढा काही तिला द्यायची इच्छा होत नाही आहे. मी सुद्धा पेढ्याच्या बाबतीत खूप जास्त लालची आहे, मलासुद्धा पेढा प्रचंड आवडतो आणि माझी मुलगी माझ्यावरच गेली, पण मला मात्र ती पेढा चारत होती. मला द्यायच्या बाबतीत तिचं मन खूप मोठं आहे. बाकीच्यांना पण देते, पण अगदी त्यातला थोडा देत होती. आणि आम्हाला तिचं ते बघून खूप जास्त कौतुक येत होतं. प्रिशू खूप जास्त छान दिसत होती या ड्रेसवर. छान असा ड्रेस आहे. बाकी तिची आणि मावशीची तयारी करायची चाललेली आहे, कारण त्यांना देवींना सोनं वगैरे द्यायला जायचं आहे. आणि प्रिशूची सर्व मस्ती बघून मला खूप छान वाटत होतं. आता मी चेंज करून घेतलं, म्हणजे मी परत घरी गेल्यावर साडी घालणार होती, ती नाही घातली. आता या दोघी निघतात आहे जायला. हॅलो, पिशू बोलत आहे का? तू कर फोन. कशी घ्यायला लागते? मी कन्यापूजन निमित्त घेतलेला बेल्ट लावणं आहे. हाय थाटाचे बाबा माझ्या लेकीचे. किती गोड आहे बाळ. आमचा फेवरेट पेढा. पायाला प्रिशा जय जय कर मला. माझ्या तर दोन असं वाक सुखी राग बरोबर निघाला. पाहिलं ना तुम्ही तसं करताना, म्हणून सुखी लाग बा, सुखी आता पोळांनी पाहिलं ना. खूप पुढे जा पिल्लू आयुष्यात. सुखीला ग माझं बाळ. बाबाचा लाग बेटा, बाबाला आले बाबा. बाबाला जय. बाबा सर्वांजवळ येऊन पाया लागत आहे बाबा. पाळणा The next morning. सो आजचा दुसरा दिवस, म्हणजेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस. झालं असं की आता हा व्हिडिओ खूप जास्त लेट येईल, लॉंग येईल म्हणणार होती मी, लेट येईल. त्याचे काही कारण आहेत, ते बाकी आपण नंतर डिस्कस करू. सो मला हे म्हणायचं होतं की 8:30 वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. 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 8:30 वाजता मी व्
मी काहीच शूट नाही करू शकले. प्रिशू आणि श्रेया गेल्यानंतर मग बाबासुद्धा सोनं द्यायला गेले. आईला आणि मला अजिबातच बरं वाटत नव्हतं. अचानक आमच्या दोघींची तब्येतसुद्धा खराब झाली. आम्हाला असं होत होतं की झोपूनच राहायचं बिलकुल. सो आम्ही दोघीजणी जे झोपी गेलो ना, आम्हाला मध्यरात्री वगैरे काय तो जागाला. प्रिशू कधी घरी आली वगैरे काय काहीच माहीत नाही पडलं. फक्त रात्रीला ती फीड घेता घेता झोपते, त्याच्यामुळे मला ती जवळ आली की माहिती पडते. पण रात्री असं झालं की मला एवढा त्रास होत होता ना, मी जे झोपी गेली ते झोपीच गेली. आम्हाला दोघी मालकींना मध्यरात्री वगैरे जाग आली. काय ते 2-2:30 वगैरेला. आणि तोपर्यंत आम्हाला काहीच समजलं नाही. सर्वजण घरी कधी आले काय वगैरे काहीच नाही. आता मागच्या वर्षीचा दसरा असाच गेला होता, काही एवढं खास नव्हतं. पण या वर्षीचं तेच तब्येतीमुळे, पण बाकी एकंदरीत सर्व छान होतं. काही वाईट वगैरे नाही घडलं किंवा काय, सर्व म्हणजे व्यवस्थित होतं सर्व. फक्त काय तो माझा भाऊ नव्हता, त्याच्यामुळे मग थोडं आम्हाला तो नसला ना की आम्हाला सण वाटतच नाही. पण असो, आता काय करणार, दिवाळीला तो इथेच असणार आहे. तर प्रिशूना खूप जास्त मस्ती करत होती. मी तिचं तेवढं ते शूट केलं, जसं ती पाया पडत होती. आणि तिला एकदा एखादी गोष्ट तिने बघितली ना की ती लगेच शिकते. आणि अशा या ज्या गोष्टी आहेत हे तिला बाबा जास्त शिकवतात. म्हणजे जसं पाया पडायचं झालं, त्यानंतर असं म्हणजे टाळ वाजवायचं किंवा आरती सुरू असताना घालील लोटांगण करायचं वगैरे, या ज्या गोष्टी आहेत ना या तिला बाबाने शिकवलेल्या आहे. सो बाबाने तिला त्या पाया पडण्याचं काय ते एकदा सांगितलं आणि ती शिकून गेली. मग ती सारखं तेच ते करत होती. आम्हाला तिचं खूप कौतुक येत होतं. सो असं आहे. आता पूजेचं ना, मी जे दसऱ्याच्या पूजेचं तुमच्याबरोबर शेअर केलं, सो मला त्याची एवढी माहिती नव्हती. कारण बिझनेस, त्यानंतर हे माझं सर्व फर्स्ट टाईम आहे. याच्या आधी मी जॉब करायची, त्याच्यामुळे पूजा वगैरे करायचं असं काही कधी काम पडलं नाही. आणि घरी जे आहे ते आमच्याकडे अवजारांची पूजा असते, तर ती पूजा मला माहिती होती. पण इथे असं मी आईला विचारलेलं, तर आई बोलली की फक्त मशीन्सची पूजा करतात, म्हणजे ज्या मशिनरी असतात आपल्या, म्हणजे हे ड्रायर झालं, स्ट्रेटनर झालं, त्यानंतर बाकी जे काही मशीन आहेत, मसाजर वगैरे हे सर्व. तर पण मी विचार केला तिला, म्हणजे मी आईला विचारलं त्याचं कारण काय. तर आई बोलली की ती लक्ष्मीची पूजा असते, सो करायचं असतं. मग मी विचार केला की लक्ष्मी आपल्याला फक्त मशीन्समधूनच नाही मिळत, आपण जे प्रोडक्ट क्लायंटवर यूज करतो त्याच्यामुळे मिळते. मग मी पूर्ण प्रोडक्टचीच पूजा केली. मी एकंदरीत पूर्ण शॉपचीच पूजा केली थोडक्यात सांगायचं तर. आणि मी फक्त म्हणजे टिके वगैरे नाही लावले प्रोडक्टला. टिके वगैरे जे मशीन्स आहेत, त्यानंतर बाकी माझं जे काही मशीन्स आहेत थोडक्यात, ते पेडिक्युअर मशीन झालं, स्टीमर झालं, त्यानंतर माझे जे ट्रॉलीज वगैरे आहे, चेअर वगैरे, बाकी सर्व मशीन्स यांना टिके लावले. आणि बाकी सर्व जे प्रोडक्ट आहे त्यांना फुलं वगैरे ठेवून अशी पूजा केली. सो मला तसं डोक्यामध्ये आलं म्हणून मग मी ते तसं केलं. बाकी मला त्याची एवढी आयडिया नव्हती. आता ना लक्ष्मीपूजनला सुद्धा पूजा करायची असते. सो तुम्हाला जर त्याची आयडिया असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धत असते, पण मला असं वाटतं की लक्ष्मीची पूजा आहे तर मग लक्ष्मी ज्या ज्या गोष्टीमधून येते त्यांची पूजा केलेली फारच छान. सो मी लॅपटॉपची वगैरे सुद्धा पूजा केली होती. आता झालं असं की मी तयारी केली होती, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझं रेडी वगैरे झाल्यानंतर घरी जायला निघतच होती. तेवढ्यात मला लक्षात आलं की ब्लॉग शूट केलेला नाही आहे आपण, म्हणून मग मी तो ब्लॉग शूट करायला घेतला. सो आरसा वगैरे लॅपटॉपला तसाच लागलेला होता, सो त्याला प्लीज इग्नोर करा. तर असं सर्व आहे. आता मी हा व्हिडिओ खूप जास्त लेट येईल, जसं आधी सांगितलं तसं, कारण बाकी काही पेंडिंग व्हिडिओज आहेत ते मी शेड्यूल केलेले आहे. आणि एडिटिंगला अजिबातच टाईम मिळत नाही आहे, कारण माझ्या गाडीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. मग मला शॉपला यायला लेट वगैरे होतं. मग शॉपला आल्यानंतर शॉपची कामं असतात. परत आता दिवाळीसाठी मला काही ऑफर्स काढायचे आहेत, सो मी त्या एडिटिंगमध्ये वगैरे आहे. आणि बाकीसुद्धा काही कामं, त्याच्यामुळे मग मी हे व्हिडिओजकडे माझं लक्षच राहत नाही आहे. एवढ्यात ना डोक्यातून गोष्टी खूप जास्त सुटत आहे, टेन्शनमुळे म्हणा किंवा कशामुळे काय माहिती. कारण मी जसं बोलली, मला देवीत जाताना सुद्धा शूट करायचं होतं, पण मग पाऊस सुरू झाला. पण जे आतमधलं होतं ते मी शूट करू शकले असते. आतमधलं म्हणजे देवीच्या आतमध्ये तो शूट नाही करू शकत, पण जिथे पण काही म्हणजे आम्ही वडेबालाजी मंदिरमध्ये वगैरे गेलो होतो तेव्हा प्रिशू खूप छान मस्ती करत होती, मी ते वगैरे शूट करू शकले असते. पण ना एवढ्यात होतं आहे काय, माझं ब्लॉगचं डोक्यामध्ये राहतच नाही आहे. असं खूप काही आहे, म्हणजे आम्ही घरी काही छान छान रेसिपीज ट्राय करतो आहे किंवा बाकीसुद्धा असं, तर ना डोक्यामध्ये राहत नाही आहे. माहिती नाही काय झालं आहे. मी तरी माझ्या मेडिसिन आता बंद आहे मेडिसिन, पण जेव्हापासनं ते मी ॲडमिट होती ना त्याच्यानंतरपासनं थोडं एक ते प्रॉब्लेम वाटतो आहे मला. पण ठीक आहे, आता एकदा डॉक्टरकडे जाऊन बघावं लागेल. सो असं सर्व आहे. चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. मी काही ओल्ड व्हिडिओज शेअर केले आपल्या चॅनलला. ओल्ड व्हिडिओ म्हणजे एकदम ओल्ड नाही, महालक्ष्मीच्या वेळेसचे काही ब्लॉग होते. आता मीच तेच सांगते, माझ्या डोक्यातनं निघून गेल्यामुळे ते ब्लॉग तसेच राहिले, पण मी ते आता शेड्यूल केले आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. बाकी भेटूया एखाद्या नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.